गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदी ही पाण्याखाली गेली होती। सध्या पाणी ओसरलं असलं तरी या पुलावरून वाहतूक करणं धोकाजनक ठरू शकतं, कारण जगबुडी नदीच्या पुलाचे लोखंडी कठडे या पुरात वाहून गेलेत। त्यामुळे महाडमधल्या सावित्री नदीसारखीच परिस्थिती सध्या जगबुडी नदीवर दिसून येते। नदीच्या पाणी पातळीत या पावसामुळे मोठी वाढ झाली आहे। परिणामी मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक खेडजवळ थांबवण्यात आली आहे। तसंच खेड बाजारपेठेत पाणी शिरल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तसंच खेडमध्ये लोकांच्या घरातही पाणी शिरलंय। दरम्यान पावसामुळे नारंगी आणि चोरद या दोन्ही नद्यांना पूर आला असून 32 गावांचा संपर्क तुटलाय। तर बीजघर पुलावरून एक युवक वाहून गेल्याचीही माहिती मिळते आहे। मुंबई गोवा हायवे इथे खेड येथे असलेली जगबुडी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक चिपळूणमधून ते आम्ही कराड मार्गे वळवलेली असून आणि मुंबईवरून येणारी गोव्याकडे वाहतूक ती खेडमध्ये स्टॉप केलेली आहे। लोकांच्या जीविताच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक आम्ही कराड मार्गे वळवलेली आहे। 8:30 वाजल्यापासून जगबुडी पुलावर पाणी भरल्यामुळे सर्व वाहतूक थांबवण्यात आली आहे। पुढचा आदेश मिळेपर्यंत सर्व वाहतूक थांबवावी असा कालून फोन आलेला मेन स्टँडवरून।